असतील त्यावेळेला. आणि ज्या वेळेला पॅसेंजर यायचे स्टँडवरती रिक्षा करून जायचे, त्याच वेळेला ते आम्हाला सांगायचे की उद्या आम्हाला एअरपोर्टला जायचंय, आम्हाला रिक्षा तुम्ही घेऊन या, आमच्या इथे घेऊन तुम्ही रिक्षा घेऊन थांबा. आणि पॅसेंजर पण आमची रिक्षाच्या साठी वाट बघत थांबायचं त्यावेळेला. आणि जर समजा आम्ही एखादा पॅसेंजर घेऊन चाललेलो आहे आणि ते पॅसेंजरनी जर हात दाखवला तर आम्ही त्याच्याजवळ रिक्षा थांबवायचो आणि सांगायचो, काकू काका, की तुम्ही थांबा इथे, मी हे पॅसेंजर सोडून परत येतो आणि तुम्हाला मी घेऊन जातो तुम्हाला जिथे जायचंय त्या ठिकाणी. मग ते पॅसेंजर आमची वाट पाहत थांबायची, तोपर्यंत थांबायचं आम्ही ते पॅसेंजर सोडून येईपर्यंत. मग सोडून आलेलं असलं तरी ते पॅसेंजर तिथे थांबलेलं असायचं. आणि पॅसेंजर पण त्यावेळेला लोक इमानदारी होते, की आपण या रिक्षा चालकाला सांगितलं आणि तो परत येतोय आपल्याकडे, आपण दुसरी रिक्षा करून जायला नको, किंवा एखादी दुसरी रिक्षा आली की निघून गेलंय, असा प्रकार घडत नव्हता. ते पॅसेंजर विश्वासाने आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे ते त्या ठिकाणी थांबायचे आणि आम्ही त्या पॅसेंजरला ड्रॉप करायचो पिकअप करून. हा 1990-95 सालामध्ये. काय बदलला आताच्या परिस्थितीमध्ये आता तुम्हाला सांगतो, रिक्षांची संख्या आपल्या पुणे शहरामध्ये कमीत कमी 1-1.5 लाखाच्या आसपास गेलेली आहे. आणि इतकी रिक्षाची संख्या वाढलेली आहे, तर ते रिक्षाला आता जर एखाद्या पॅसेंजरने हात दाखवला तर त्याच्या शेजारी 4 रिक्षावाले उभे राहतात, की तो कधी नाही म्हणतोय आणि आम्ही कधी घेऊन जातोय. आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता स्पर्धा, प्रत्येक रिक्षावाल्याला वाटतं की आता मला पॅसेंजर मिळायला पाहिजे, परंतु रिक्षा भरपूर असल्यामुळं पॅसेंजर एक असतंय आणि 10 रिक्षा असतात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आजच्या जगात. पण आम्ही असं पण ऐकलंय की पूर्वी रिक्षाचा व्यवसाय करून लोकांनी घरं दारं बनवली, मुलांची